नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी बुद्धिमत्ता चाचणी यामधील पहिला घटक आकलन याच्यामधील स्वाध्याय 1.1 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्णमालेतील जोडाक्षरे म्हणजे काय आणि जोड शब्द म्हणजे काय, मग ती जोडाक्षरे कोणती आणि जोडाक्षरे कोणती नाहीत ते आणि जोड शब्द म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे। आणि या आधीची उदाहरणं या व्हिडिओमध्ये आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 21 पासून पुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत। याचे आपण 3 व्हिडिओज केले आहेत, भाग 1, भाग 2 आणि आजचा व्हिडिओ भाग 3 आहे। या आधीचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। मग इथे आपल्याला 21वा प्रश्न दिलेला आहे, पतित पावन या शब्दातील त या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते। मग बघा काय सांगितले, त या अक्षराच्या, आता त हे अक्षर कुठे आहे, इथे त्याच्या उजवीकडील दुसरं विचारले। मग बघा त च्या उजवीकडचं हे पहिलं आहे आणि हे दुसरं आहे। मग दुसरा अक्षर कोणता आहे तर व आहे। मग व कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, मासजदील या अक्षर समूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा। या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून तिसऱ्या आणि डावीकडून दुसऱ्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता। मग बघा याच्यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय तर याच्यापासून जल समाधी हा शब्द तयार होतोय। कोणता शब्द तयार होतोय, जल समाधी। आता बघा हा अर्थपूर्ण शब्द तयार केला आणि आता आपल्याला विचारले की उजवीकडून तिसऱ्या, मग बघा 1 2 3 उजवीकडून तिसरं म्हणजे कोणतं, हे स हे अक्षर आणि डावीकडून दुसरं मग 1 2 डावीकडून दुसरं कोणतं आहे, ल, मग स ल कोणता शब्द तयार झाला, स ल। मग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारले आपल्याला, समानार्थी शब्द विचारलाय। मग सल म्हणजे काय, एखादी गोष्ट सलणे म्हणजेच काय, खंत। सलचा अर्थ काय आहे, समानार्थी शब्द आहे खंत। मग खंत हा शब्द कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खंत। बघा पुढचा प्रश्न, काही आपल्याला अक्षर दिलेले आहेत आणि विचारले आपल्याला या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर आणि उजवीकडून 8वे अक्षर असलेला पर्याय निवडा। आता मध्यभागीचा अक्षर आधी काढून घेऊया। बघा इथे 1 2 3 4 5, मी इकडे ही 5 अक्षर सोडते आणि इकडे पण बघा 1 2 3 4 5, इकडे ही 5 अक्षर सोडते, तरी पण अजून मध्यभागीचा अक्षर आलं नाही, म्हणून मी हे इकडे एक घेते आणि हे इकडे घेते। मग मधला अक्षर कोणता आहे तर घ आहे। आता हे झालं घ, हे मधलं अक्षर आणि आपल्याला दुसरं काय विचारलं होतं, उजवीकडून 8वं अक्षर। मग बघा हे पहिलं उजवीकडून म्हणजे आपली उजवी बाजू, ती पुस्तकाची पण उजवी बाजू। मग हे पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं 6वं 7वं 8वं, मग 8वं अक्षर कोणतं आहे तर य आहे। मग घ आणि य, मग घ आणि य हे अक्षर कुठे आहेत तर बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये आहेत, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। बघा पुढचा प्रश्न 24वा प्रश्न आहे, मर्द मराठा मावळ्यांनी मुलुकगिरी करून मोठीच मर्दुमकी गाजवली म्हणायची। या वाक्यात अकारांत म हे अक्षर किती वेळा आलं आहे। आता अकारांत म्हणजे काय, फक्त मग फक्त म किती वेळा आले, अकारांत, अ म्हणजे फक्त ते अक्षर, म जे विचारले बघा इथे 1 2, इथे मा पकडायचं नाही कारण मा हे आकारांत आहे, आपल्याला अकारांत पाहिजे। मग 1 2 3, मग 3 वेळा आला आहे। किती वेळा आले आहे, 3 वेळा। मग 3 वेळा हे कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक आणि हितला 1 म, असं किती वेळा आलेलं आहे, 4 वेळा। मग 4 वेळा हे उत्तर कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म हे अकारांत अक्षर 4 वेळा आलेलं आहे। पुढचा प्रश्न बघूया, विशा कविता कशा रचतो या वाक्यात प्रत्येकी 2 वेळा आलेली अक्षरे कोणती। आता इथे बघा इथे मी वी वगैरे हे लिहून घेतलेले आहेत त्यातली अक्षरं। आता वी हे अक्षर किती वेळा आले तर बघा 1 आणि हे 2 झाले, त्याला अधोरेखित करायचं म्हणजे आपल्या लक्षात येईल वी हे 2 वेळा आलेलं आहे। आता शा बघा इथे एक शा आहे आणि इथे एक शा आहेत, म्हणजे शा हे अक्षर सुद्धा काय 2 वेळा आलेलं आहे। क बघा इथे एक आहे इथे एक आहे, क हे किती वेळा आले 2 वेळा। आता वी किती वेळा आलंय तर वी बघा वी झालेलं आहे त्याच्यामुळे हे नको लिहायला। ता बघूया, ता किती वेळा आले इथे एकच वेळा आलेला आहे, ता हे 1 वेळा।
र हा सुद्धा एकच वेळा आलेला आहे, च पण एक वेळा आणि तो पण एक वेळा. मग आपल्याला विचारले प्रत्येकी 2 वेळा आलेली अक्षरे कोणते. मग बघा वि, शा आणि क. मग वि, शा आणि क हे अक्षर कुठल्या ह्याच्यामध्ये तर बघा पर्याय क्रमांक ए मध्ये आहेत. मग वि, शा, क हे अक्षर प्रत्येकी 2 वेळा आलेली आहेत. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न बघूया पुढचा. काय सांगितलं आपल्याला. मित्र, संघ, कारागृह, गर्दी, प्रदूषण आणि वस्तू या शब्दसमूहामध्ये जोडाक्षर असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षरे नसलेले शब्द कितीने कमी अथवा जास्त आहेत. बघा इथे जोडाक्षर असलेले शब्द बघूया आपण आधी. मित्र, मी या आधीच्या भाग 1च्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे जोडाक्षर असलेले आणि जोडाक्षर नसलेले कसे ओळखायचे ते. मग बघा मित्र, गर्दी, प्रदूषण आणि वस्तू हे 4 शब्द आहेत ते काय जोडाक्षर असलेत. कारण आपल्याला माहिती आहे मी सांगितलं वर रफारचे शब्द हा सुद्धा जोड शब्दच येतो. हे सुद्धा जोड शब्द आहे आणि ला त म्हणजे हे सुद्धा जोडाक्षर असलेले शब्द आहेत. मग हे किती शब्द आहेत तर 4. आणि आता जोडाक्षर नसलेले शब्द म्हणजे उरलेले शब्द बघा. संघ, कारागृह, कारण आपल्याला इथे कारागृह आपल्याला म्हणते खाली रफार असलेले शब्द हे जोडाक्षरामध्ये गणले जात नाहीत. मग हे 2च शब्द जोडाक्षर नसलेले शब्द आहेत. मग आपल्याला विचारले कितीने मोठे आहेत नाही का. 4 + 2 बरोबर किती 2. म्हणजे जोडाक्षर नसलेले शब्द जोडाक्षर असलेल्या शब्दांपेक्षा 2 ने कमी आहेत. किती 2 ने कमी आहेत. मग 2 ने कमी कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 ने कमी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न बघा. रा, र, तळ, अ, वि, अम या अक्षरांपासून तयार होणाऱ्या कोणत्या 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आदी आहे. आता याच्यापासून कोणता शब्द तयार होतोय तर बघा अंतराळवीर, अंतराळवीर हा शब्द तयार होतोय. मग अंत आदी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. आदी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अंत. आदी म्हणजे सुरुवात, अंत म्हणजे शेवट. मग आदीचा विरुद्ध शब्द आहे अंत आणि तो या शब्दामध्ये आहे. म्हणून मग अंत शब्द कुठे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. कणच, मलर या अक्षरसमूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याच्या 2ऱ्या व 4थ्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. मग या अक्षरापासून कोणता शब्द तयार होतो तर चरण कमल. बघा चरण कमल. म्हणून इथे तिसरा उजवीकडून तिसरा आणि डावीकडून दुसरा कोणता शब्द तयार होतो तर कर. मग करचा समानार्थी शब्द कोणता आहे हस्त आणि हात. मग आपल्याला इथे पर्यायामध्ये हस्त हा शब्द दिलेला आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आपल्याला असा दिलाय. पुढीलपैकी कोणता शब्द सिंह या अर्थाने येत नाही. मग पर्यायामध्ये बघा मृगेंद्र, पंचानन, कुंजर आणि केशरी. मग आपल्याला माहिती आहे सिंह या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत मृगेंद्र, पंचानन आणि केशरी. हे 3ही शब्द सिंहाचे समानार्थी शब्द आहेत. मग कुंजर हा शब्द वेगळा आहे कारण कुंजरचा अर्थ आहे हत्ती, कारण कुंजर हा हत्तीचा समानार्थी शब्द आहे. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुंजर हा शब्द वेगळा आहे. पुढचा 30वा प्रश्न बघूया. बघा आपल्याला काही अक्षरही दिलेली आहेत. ही अक्षरं दिलेली आहेत आपल्याला आणि आपल्याला असं विचारले की या अक्षरमालेतील मूळ संख्या इतक्या क्रमांकांची अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. या शब्दातील मध्यभागी असणारे अक्षर कोणते. मग बघा आपण यांना संख्या दिलेत 1 ते 11 अक्षर आहेत. यांना संख्या दिलेल्या आहेत, नंबर दिलेले आहेत. आता मूळ संख्या. मग मूळ संख्यांमध्ये 2, 3, 5, 7 आणि 11 ह्या मूळ संख्यांचे क्रमांक आहेत. मूळ संख्येत मग त्यांचे अक्षर बघा इथे आपण खाली लिहून घेतलेली आहेत शी, स, ल, ह, न. मग याच्यापासून कोणता शब्द तयार होतो तो सहनशील. मग आपल्याला विचारले मध्यभागी येणारा अक्षर कोणतं आहे तर न. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.